आहे। नमस्कार, मी सागर जोशी आणि आता बातमीपत्रात घेणार आहोत महत्त्वाच्या राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 9च्या माध्यमातून। देशातील 96 जागांवर चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान, तर राज्यातील पुणे, संभाजीनगर, शिरूरसह 11 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला। सकाळी 9 वाजेपर्यंत संभाजीनगरमध्ये 17% तर बीडमध्ये 6.50% मतदान। सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदारांची मतदान केंद्रावर गर्दी। चौथ्या टप्प्यात 5 केंद्रीय मंत्री, 2 माजी क्रिकेटपटू निवडणुकीच्या रिंगणात। शत्रुघ्न सिन्हा, युसुफ पठाण, अधीर रंजन चौधरी, महुआ मोइत्रा, असदुद्दीन ओवैसींचं भवितव्य मतदान पेटीत बंद होणार। नाशिकमध्ये रात्रीस खेळ चाले, नुसता पैशांचा पाऊस। संजय राऊतांचा गंभीर आरोप, 2 तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा पोलीस का वाहताय? शिंदेंच्या दौऱ्यावरून राऊतांचा सवाल। अहमदनगरमध्ये पैशांची बरसात, रोहित पवारांचं ट्विट। पारनेरमध्ये रस्त्यावर पडलेल्या नोटांच्या बंडलांचा व्हिडिओ ट्विट। धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हॅशटॅग वापरत रोहित पवारांचा विरोधकांवर निशाणा। पारनेरमध्ये भाजपचे राहुल शिंदे आणि निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा। मध्यरात्री भर रस्त्यामध्ये पैशानं भरलेली बॅग सापडल्यानं खळबळ। राहुल शिंदे यांनी पैसे वाटायला आणल्याचा लंकेंच्या कार्यकर्त्यांचा आरोप। स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून व्यावसायिकांना दम, पैसा आणि प्रशासनाचा चुकीच्या पद्धतीने वापर। पारनेरमधील राड्यावर निलेश लंकेंचे प्रशासनावर गंभीर आरोप। पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचं वाटप, भाजपकडून लोकशाहीची दिवसाढवळ्या हत्या। धंगेकर यांचा भाजपवर निशाणा। मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा जनतेचा विश्वास। अहमदनगरमधील दोन्ही जागा महायुतीत जिंकणार, राधाकृष्ण विखे पाटलांना खात्री।